तर नाराज आठवलेंची समजूत काढण्यासाठी दरेकरांवर आता जबाबदारी देण्यात आलेली आहे। समजूत काढण्यासाठी प्रवीण दरेकर आठवलेंच्या भेटीसाठी जात आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी आठवलेंची नाराजी दूर करण्यासाठी दरेकरांवर ही जबाबदारी दिल्याची माहिती मिळते। सन्मानपूर्वक जागा न दिल्याने मुंबईमध्ये महायुतीमधून आठवले बाहेर आहेत। इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवलेंच्या आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक झाले। तिकीट नाकारल्याने कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आठवलेंच्या आरपीआयचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। तिकीट त्यांना नाकारण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे तर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे पोस्टर देखील या ठिकाणी फाडलेले आहेत अशी माहिती मिळते। आरपीआयचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। नाराजीमधूनच कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवलेंच्या आरपीआयचे कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजपचे पोस्टर सुद्धा त्यांच्याकडून फाडण्यात आलेले आहेत। काय म्हणणं आहे तुम्ही भाजपच्या भाजपच्या वतीने या ठिकाणी प्रचार कार्यालय उभारण्यात आलं होतं, मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्याला उमेदवारी भाजपकडून देण्यात आली नाही। त्यामुळे जे आहे ते भाजपच्या कार्यालयात जाऊन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला गोंधळ घातला, अंगावर पेट्रोल टाकून जे आहे ते आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि बाहेर आल्यानंतर जे आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी लावण्यात आलेला जे आहे ते बॅनर सुद्धा या ठिकाणी फाडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता जे आहे ते हे पोलीस यंत्रणा जे आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात। या ठिकाणी बघतोय हे सगळे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयासमोर एकत्र आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर आरपीआयचे सगळे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि आपण जर या बाजूला बघितलं तर या ठिकाणी भाजपच्या प्रचार कार्यालयाबाहेर असं एक बॅनर लावण्यात आलं होतं, ज्यावर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर आणि प्रचार कार्यालय असा उल्लेख केला होता। मात्र हे संपूर्ण पोस्टर जे आहे ते खालच्या दिशेला फाडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकत्रित जे आहे ते जागा वाटपावून जे आहे ते मोठा राडा आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची खतखत आपण पाहिली आणि आता हे सगळे आरपीआयचे कार्यकर्ते भाजप कार्यालयात दाखल झालेत आणि जोपर्यंत अतुल सावे येणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलाय। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती